नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा माझ्या PDD व्लॉग्स चॅनलवर. आणि आज मी परत एकदा घेऊन आलेलो आहे तुमच्यासाठी नवीन व्लॉग. तर मागच्या व्लॉगमध्ये तुम्ही बघितला असेल, मी मागचा व्लॉग डेली ॲक्टिव्हिटीवर टाकलेला. तर आज परत आपण तोच व्लॉग घेऊन आलो आहे. तर तुम्ही बोलत असाल परत एकदा तोच व्लॉग आणि परत पुढं पण तोच व्लॉग मी टाकणार आहे, हे असं बोलत असाल तुम्ही की सारखं तोच व्लॉग का टाकायचं आहे. तर मी तुम्हाला सांगतो, मला जसं जसं टाईम भेटेल कुठं बाहेर फिरायला जायचं किंवा अजून काय करायचं, वेगवेगळ्या टॉपिकवर व्हिडिओ बनवायचं, टाईम जसंच भेटेल मी तो व्लॉग बनवून टाकेल. तुम्ही प्लीज या ब्लॉगवर, या चॅनलवर म्हणून राहा. मी तुम्हाला प्रॉमिस करतो की मी वेगवेगळ्या टॉपिकवर ब्लॉग आणेल आणि तुम्हाला बघायलासुद्धा माझा ब्लॉग मजा येईल. तर तुम्ही अनसबस्क्राईब करू नका, सबस्क्राईब केला असेल तर. मग आता आपण ब्लॉगला सुरुवात करूया बिना आपला टाईम वेस्ट करता. आणि आजच्या व्लॉगमध्ये तुम्हाला पक्का मजा येईल. ते बोलतात ना, तुम्ही लाईन ऐकली असेल, कल किसने देखा है. तर आज म्हणजे भविष्य कोणी बघितलं आहे ते पकडून जायला कसं समजून, भविष्य कोणी बघितलं कोणाला माहीत नाही. आता थोड्या वेळाने काय काय होईल, काय काय घडेल, काय काय मजा येईल कोणाला माहीत नाही. तर मग ते सगळं मी ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. आजचे जे घडेल ते सगळं म्हणजे माहिती, डेली ॲक्टिव्हिटीज दाखवणार आहे. तुम्हाला बघायला खूप मजा येईल. तर ह्या व्हिडिओवर बनवून शेवटपर्यंत राहावा, मजा येईल तुम्हाला ब्लॉग बघायला. आणि लवकरात लवकर जर बघा, तुम्हाला हा व्लॉग आवडला तरच लाईक करा आणि तरच सबस्क्राईब करा, ठीक आहे. मी काय फोर्स यूज करणार नाही. तर मग आपण ब्लॉगसाठी पटकन कुठला टाईम न घालवता ब्लॉगसाठी सुरुवात करूया. तर आता मी झाडाला पाणी देण्यासाठी पाणी भरतो, कारण झाडाला पाणी देणं खूप गरजेचं आहे. आणि ही बघा, ही माझी मम्मी आता चालली आंघोळीला. या घरात माझ्याशिवाय माहिती कामच होत नाही. हे बघा, बाहेरचा व्ह्यू बघा, मस्त सकाळ झालेली आहे. आणि मी इथं आता झाडाला पाणी देण्यासाठी जातो. आणि घरात बघा कशी कामं राहिली, तुम्ही बघू शकता. माझ्याशिवाय खरंच मित्रांनो काम होत नाही या घरात. बोलायचं सोडा. आता आपण झाडांना पाणी द्यायला जाऊ. नळ बंद केला आहे. आणि हे बघा, झाडांना पाणी मस्त देऊया. चला, ह्या घरात ना काय सांगू तुम्हाला, म्हणजे झाडं लावलेत पण पाणी मला द्यावं लागतं, माहिती आहे का. मम्मीने झाडं लावले, म्हणजे पप्पा मम्मीने लावले, पण जास्त करून पाणी मलाच द्यावं लागतं. काय सांगू तुम्हाला, म्हणजे काम करायचं दुसऱ्यांनी, काय बोलायचं, सोडा. पण झाडाला पाणी देणं खूप चांगली गोष्ट आहे. आणि माझ्या आणि कंटाळा करू नका मित्रांनो. मी थोडा आळशी आहे, ती वेगळी गोष्ट, पण एवढा आळशी नाही मी कधी कोणाचं ऐकत नाही. तुम्हाला एक मिनिट मित्रांनो, तुम्हाला दाखवतो आमच्या घरात किती झाड आहे. हे बघू शकता, इथून 1 2 3 4 5 6, वरचे 6 7 8 9 10 झाड. आणि फक्त इकडंच नाही मित्रांनो, हे बघा, हे परत पाणी भरायला लावले, कारण दुसऱ्या बेडरूममध्ये सुद्धा झाड आहे. आणि फिल्टरचा गुंगूर आवाज यायला लागला आहे. फिल्टरचा भारी आवाज काढतो. चला, आता पाणी भरून झालं, आता बंद करतो. तर पाणी आता केलेलं आहे, तर फिल्टर बंद करतो भरायला लावल्याला. आणि मी त्यावर भांडे मांडून घेतो, पटकन भांडे मांडतो. मग आपण तिकडच्या झाडाला पाणी देऊया.
तर आता बेडरूमच्या झाडावर पाणी द्यायला आलो आहे. पटकन त्याला पाणी देऊन नाश्त्याला बसूया आपण, भूक लागले. इकडचे मिळून तिकडं 10 आणि 8, 9, 11 झाड आहेत. 11 झाडं आहेत पूर्ण घरात. अजून ह्यांनी चाय नाही बनवत, आज मला चाय बनायला लागणार आहे. तसं तर मीच बनवतो. तर तुम्हाला जर चाय बनवायला शिकायचं तर माझ्याकडनं शिका. एक ग्लास पाणी घ्यायचा, मग नंतर परत अर्धा ग्लास पाणी घ्यायचा. मी असंच चाय बनवतो. तुमची वेगळी पद्धत असेल, माझी हीच पद्धत आहे. तुम्ही असं पण बनवू शकता. आणि हे झाल्यानंतर आपण जरा फोनला ठेवूया इकडं. माझा चेहराच दिसत नव्हता, सोडा. आता मी चायपत्ती आणि साखर काढतो. मी चायपत्ती तर काढली, पण मी बघितलंच नाही की त्याच्यात चायपत्ती आहे की नाही. आणि गॅस जळवला आणि खोलून बघतोय तर चायपत्तीच नाही आतमध्ये, खाली आहे सगळं. बघू शकता तुम्ही लोक. तर आता मी माझ्या बहिणीला आवाज देतो की चायपत्ती कुठं आहे. आणि माझी बहीण पण अशी ना की काय सांगू, फोनवर लागलेले असते आणि ह्याला चायपत्ती माहीत नाही कुठं आहे. बोलते बघ ना, तरी असं सोडा. लय आळशी खरं सांगू तर तुम्हाला. बघा हातात फोन आहे. मग मी आंघोळीला गेले तर फोन घेऊन बसले, मुक्यावर चौका मारत होते. आता हिच्याशी तर काय होणार नाही. मी फक्त खोलून बघाल आणि नंतर वापस ठेवून टाकाल. मला शोधावं लागेल सगळे डब्यांमध्ये. मला बघू कुठं आहे चायपत्ती. मला तर काय भेटणार नाही चायपत्ती. तर आता शोधतो, मग बघतो आता कुठं भेटते चायपत्ती. डबे एकदम सगळे डबे मी शोधले आणि मला चायपत्ती तर अजून भेटलेली नाही. पण मी हार नाही मानली. चाय बनवायचं आहे, कारण चाय लागतो मला. तर मग आता मी शोधूनच राहणार. डब्यांमध्ये तर भेटत नाही लवकर. कुठं ठेवतात ह्यांनाच माहीत चायपत्ती. मी म्हणजे बनवतो, पण मला हे नाही माहीत की चायपत्ती ह्यावेळेस ह्यांनी कुठं ठेवली. तर आता ती शोधत होतो मी आणि मला चायपत्ती भेटली नंतर. आणि मग आता आपण या चायपत्तीला मी टाकलं ह्या डब्यात. एकदाची भरून टाकली एकदम. पहिले हे काढतो, नंतर प्रॉब्लेम होईल चम्मच काढायला. तर एकदाचं भरून टाकली मी चायपत्ती. आणि आत्ता मित्रांनो बघा, पूर्ण 1 चम्मच टाकायची चायपत्ती आणि 1 चम्मच टाकतो. आणि ते झाल्यावर आपण साखर टाकणार. नंतर मी पहिले ह्याला बंद करून ठेवून टाकलं वापस डब्यामध्ये. फायनली शोधून भेटूनच गेली मला चायपत्ती. तर आता पुढची रेसिपी मी तुम्हाला दाखवतो कशी करायची. डबे पण ठेवायला लागतात ना, अशी बाहेर नाही ठेवू शकत नाही तुम्ही एवढं. तर आता साखर खोलून आपण 1 चम्मच, पूर्ण 1 कप चायपत्ती टाकणार. अर्धा कप चायपत्तीबद्दल साखर माझं ध्यानच नाही. ते काय ना, यो माझा दुसरा व्लॉग आहे, तर मग थोडी चुकी होऊन जाते मित्रांनो. इंसान हो, गलती इंसान से ही होती है. चला सोडा. तर आता आपण अद्रक काढूया. बघू शकता तुम्ही अद्रक. आणि मी अद्रक वेगळ्या प्रकाराने फोडतो माझ्या मुक्क्यांनी. माझा मुक्का एवढा पॉवरफुल आहे ना, अद्रक दिसलाच नाही, सोडा जाऊ द्या. माझा मुक्का एवढा पॉवरफुल आहे ना,
काय सांगू. आता अद्रक टाकलं आहे आणि चाय बनतो आहे आपला. तुम्ही बघू शकता मित्रांनो, चाय आपला बनला आहे. मस्त उकळायला ठेवला आहे आता मी चाय. तर एकदम फास्ट व गॅस ठेवला आहे जेणेकरून चांगला उकळेल आणि चांगला स्वाद येईल चायचा. तर आता बंद करून आपण पेला काढूया आणि पटकन चाय नाश्ता करायला घेऊया. तर आता चाय मी काढून मस्त चाय मी यात पकडून चायला चायनी कपमध्ये टाकला, म्हणजे पेल्यामध्ये टाकला, काही बोला. तर आता मस्तपैकी गरम गरम चाय प्यायचा. तर ह्याच्यावर प्लेट झाकतो. माझी मम्मी आता चांगलं येणे बाहेर आली. तर आता जाऊ मस्तपैकी माझ्या रूममध्ये. मी इथंच रोज नाश्ता करतो. तर चाय खूप गरम आहे, यासाठी मी पंखा लावतो आणि मस्त बटर खाणार चायसोबत. मित्रांनो, तोच माझा नाश्ता आहे. मित्रांनो बघू शकता मी नाश्त्याला आता बसलेलो आहे. तर माझा नाश्ता तुम्ही मागच्या व्लॉगमध्ये बघितलाच असेल काय माझा नाश्ता असतो, तरी तुम्हाला दाखवतो. आता तुम्हाला काय सांगू, सोडा माझी मम्मीने तर अजून नाश्ता बनवलाच नाही. जाऊ त्या विषयावर बोलायचंच नाही. तर मग आता पटकन नाश्ता करतो आणि मग आपण व्लॉग्सची सुरुवात तर झालेलीच आहे. तर पण पुढं आता अजून खूप काही दाखवेल मी तुम्हाला. जे 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 घडेल ते सगळं दाखवेल, ठीक आहे. आणि आता मस्तपैकी नाश्त्याला सुरुवात करू. आता मी मस्त याने बघत नाश्ता करणार आहे. तर आपण भेटूया पुढच्या सीनमध्ये, ओके. तर मग आता मी पटकन नाश्ता करतो. मी तयार झालेला आहे, बघू शकता तुम्ही आरशात बघू शकता तयार झालेला आहे. कारण मी आता निघालेला आहे कर्जतला मला ते पॅन कार्डच्या कामाने मी जातो. मला पॅन कार्ड बनवायला टाकले. आज त्याने मला कर्जतला बोलवलं आहे. आता मी जातो आहे कर्जतला. आता 11:31ची ट्रेन आहे. तर मग तीच ट्रेन पकडून आता जाऊ. तर आता तयार झालं, आता फक्त निघायची बारी आहे. तर आपण आता निघूया. तर आता शूज पॉलिश करून मी निघतो आहे आता स्टेशनकडं. तर मित्रांनो, शूज पॉलिश करून मी आता गेटाच्या बाहेर निघलो आणि मी जातच होतो पुढं की मग तेवढ्यात मला रस्त्यामध्ये आमचा ओळखीचा माणूस गट्टू दिसला. आता समोरून गट्टू येतोय. गट्टू हाय बोल. हाय. चला बाय. मी आता चाललोय कर्जतला. नाही, तिथं काम आहे जरा. हां. आज पण खूप जे आहे करत आहे. आणि एक तर वरतून कपडा जो आहे शर्टचा माझा लय जाड कपडा टी शर्टचा, तर लय करते. पण मी पण खरंच खूप आहे जे मी ती पातळ कपडा जरी घातला असता तुला 1-2 सेकंदात बेकार काम होता. सांगू पडणार आहे बोलतात, केव्हा पडेल काय पावसात आता पण आहे इकडं. पण लवकरात लवकर पाऊस पडला पावसाळा. चला तर पटकन 11 मिनिट लेट आहे गाडी. पोचली अंबरनाथला. पटकन जाऊया, आपल्या तिकीट काढायचे. पावसाला वांगणी ठाणेच. स्टेशनवर पोचलेलो आहे, बघू शकता. आपली ट्रेन अजून आलेली नाही. पटकन आता तिकीट काउंटरकडे जाऊन तिकीट काढायचे. तर मित्रांनो बघू शकता मी स्टेशनकडे पोचलो आणि इथं मला कुत्रा हा झोपलेला दिसला आणि लाईन तर मोठी होती.
आणि माझ्याकडे ते 20 रुपये. आता माझी बारी यायची वाट पाहत होतो मी आणि मनात तेच होत चालत होतं की ट्रेन सुटून नको जावं, कारण ट्रेन बदलापूरवरच निघालेली. तर अनाऊन्समेंट पण झाली ती, मला वाटलं ट्रेन आत्ताच येईल आणि ह्या काकींनंतर होती माझी बारी. तर मी थोडा वेट केला आणि मला तर खरंच वाटत होतं ट्रेन निघून जाईल, पण नाही. काकींची बारी झाल्यानंतर माझी आली बारी आणि मी दादाला म्हणलं कर्जत रिटर्न एक, आणि दादाने पटकन तिकीट काढून दिली. ते आपली मशीन चालू झाली आणि पटकन तिकीट बनली आणि मी तिकीट काढून आता ट्रेनची वाट पाहण्यासाठी एका जागेला जाऊन थांबलो. आणि ट्रेन यायला तर खरं तर खूपच टाईम होता आणि बघितलं तर वाजलेले 11:04. आणि मित्रांनो, पाहू शकता ट्रेन माझी आलेली आहे. आता पटकन ट्रेन पकडून आपण निघूया कर्जतसाठी. आणि जसंच ट्रेन थांबली, मला दरवाजाकडे जागा भेटली आणि मी तिथंच उभा राहिलो, कारण मला दरवाजाकडे उभा राहायचं होतं, पण तिथं माणसं होती. पण नंतर मला दरवाजाकडे उभा राहायला जागा भेटली. मी मस्त आपले स्वतःला बघत मस्त व्हिडिओ बनवत आता ट्रेनची निघायची वाट पाहत होतो. आणि ट्रेन चालू झालेली आहे. आता वर्ण कर्जतला बघू शकता. आणि ट्रेन हवा खूपच चांगली लागत होती. फोन हातातून पाडायची भीती होती, म्हणून मी फोन आत घेतला. मस्त नॅचरल व्ह्यूची मजा घेत मी चाललेलो कर्जतकर. आणि फोन तर एवढा चांगला क्वालिटीचा आहे, म्हणून तुम्हाला मित्रांनो चांगलं दिसणार नाही. व्ह्यू भारी होता. आणि इथं मी आता पोचलो आहे शेलू स्टेशनला, तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो, मी आता पोचलो आहे शेलू स्टेशनवर. तुम्ही बघू शकता समोर शेलू स्टेशनचा बोर्ड आहे. तर मित्रांनो, आता शेलू स्टेशनवर निघाल्यानंतर एवढा भारी दिसत होता की मस्त कॅप्चर बघत मी आता पुढच्या स्टेशनकडे निघालो. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता मी पोचलेलो आहे कर्जत स्टेशनवर. आणि आता आपण पुढं जाऊया. ज्या कामासाठी इथं आलो त्या कामासाठी आपण आता निघूया. पेन कार्डवाल्याचं दुकान बाहेरच, ब्रिजवरनं उतरलं बाहेरच होतं. मी म्हटलं ब्रिजवरनं चढून जाण्यापेक्षा आपण इथून खालूनच गेलेलं बरं, कारण इथून काही माणसं जात होती खालूनच. तर मग मी म्हटलं इथून पण रस्ता आहे सीधा पेन कार्डवाल्याच्या दुकानासमोरच, तर मग इथूनच जाऊया आपण. तर मग मी पटकन उतरलो खाली आणि आता पेन कार्डवाल्याच्या दुकानाकडं निघालो. तर मित्रांनो, पटरी क्रॉस करून मी आता आलो रोडावर. आणि आता थोडंसं 2-3 कदम चालायचं आहे आपल्याला, मग आपण पोचू पेन कार्डवाल्याच्या दुकानाकडे. गर्मी पण खूप होती आणि पेन कार्ड बनवायचं काम काय सांगू, पण जर बँक अकाउंटकडे पॅन कार्ड बनवणं गरजेचं आहे. तर आपण पोचलेलो आहे. समोरच तुम्हाला दिसत असेल बोर्ड, ज्याचं नाव आहे राज झेरॉक्स. तर नंतर काकांनी माझ्याकडनं बर्थ सर्टिफिकेट मागितलं आणि ते मी काढून दिलं काकांना. तर काका आता ते चेक करत होते. माझं पॅन कार्ड बनवण्यासाठी ते फॉर्म एक आणत होते. आणि मी बाहेरचा नजारा तुम्हाला दाखवतो आहे बघा. रिक्षा आहे समोर, बघू शकता तुम्ही लोक. आणि हा माझा पॅन कार्डचा फॉर्म. तर ह्याच्या आधी पण मी आलतो आणि पण परत काकांनी मला बोलवलं ह्यावेळेस बर्थ सर्टिफिकेट घेऊन. तर मग आता काका आपलं काम करत होते. तर मित्रांनो, आता आपलं काम झालेलं आहे. ज्या कामासाठी आलतो ते काका बोलले आता मी तुला फोन करेल तेव्हा मग घ्यायला ये तुझा पॅन कार्ड. तर आता मी स्टेशनवर वाट पाहत होतो ट्रेन येण्याची. जाऊन आलो आहे कर्जतवरून. आता आम्ही घेतलो आहे बिल्डिंगमध्ये.
आता चिड्या चढत वर चाललोय. लय कामाकून आलोय. चिड्या चढत चढत वर चाललोय. आता मस्त एक जेवण वगैरे माणसाचं आहे. गरम व्हायला लागलंय. काय घोसला लागलाय. एवढा टाइम लावतात का खोलायला? एवढा टाइम लावतात खोलायला? आलो. लय गरम व्हायला लागले. जर मित्रांनो आतापर्यंत तुम्हाला ब्लॉग आवडला आहे तर लाईक करा, सबस्क्राईब करा. तर आता सीन आपण त्या वेळाने दाखवू. आता मी जेवायला बसतो. ठीक आहे. मी झोपेतून उठलो आहे आणि आता मी निघालो आहे मस्तपैकी आमच्या दीपज्योती फिटनेस फॅक्टरीकडं. फिटनेस फॅक्टरी म्हणजे समजू शकता जिममध्ये निघालो आहे. आमच्या दीपज्योतीच्या देसी जिम परफेक्ट नाव आहे. तर आता मी चाललो आहे. तर कामं बिमं केली, पहिले भांडे बिंडे मांडली. आता माझा ब्लूटूथ इकडे ठेवलेला तर तो घेऊन पाण्याची बॉटल घेतो आणि निघूया. थंड पाणी नको, थोडं साधं पाणीच घेतलेलं बरं आहे. तर जिम करताना थंड पाणी नाही प्यायचं, साधं पाणी घ्यायचं. बॉटल पटकन भरून घेतो. बॉटल भरली मित्रांनो. आता निघूया खाली. आदित्य थांबलाय. गोळी खायचा वेळ झालाय. गोळी खातो पहिले आणि मग आपण निघूया. फोन पण उभा नाही. ही बघा मित्रांनो, ही माझ्या गोळ्या. तुम्हाला सांगितलं नाही, मला माहीत नसेल तर तुम्हाला सांगतो. मला पीठचा प्रॉब्लेम आहे, म्हणजे हा एक चक्कर येण्याचा प्रकार आहे. तर त्यासाठी मला गोळी खावा लागते. या 2 गोळ्यात माझ्या, बघू शकता तुम्ही, या 2 गोळ्या. या 2 गोळ्या. अजून एक गोळी 1.5 आणि एक खायला. चल मित्रांनो, चला निघूया. आदित्य कुठं काय झालं? कोण आहे का इथे? तो कोणच दिसत नाही. कोण नाही आलं वाटते. थांबा, मी शोधतो त्याला. त्या ब्लूटूथ ठेवतो आणि बॉटल ठेवतो. हा गेली ही लोक काय माहीत. एक मिनिट. जिमसाठी खाली आलो आहे, पण अजून कोण लोक आली नाहीत. या दोघी बघा
खाली बसले, त्यांना काही कामधंदी नाही. हिचं नाव खुशी, हिचं नाव समीक्षा आणि यो हबीबी सोडा. आणि तो बघा कृष्णा समोरून येतोय. अजून जिमला कोण आलेलं नाही, आम्ही एवढी लोकच आहे. जिम शिवाय आम्हाला काय दिसत नाही. हा क्रिकेट सोड. क्रिकेट का नाही खेळत आता आपण? कारण टाईमच भेटत नाही. ते बघा तिकडं ती मधली मुली आहे ती सांची, आणि तो तिकडं आहे तो अबीर, आणि तिचं जाऊ दे, तिला सोडा. आणि तो काळा आहे ना ब्लॅक डांबर, तो युगे, आम्ही त्याला ब्लॅक डांबर बोलतो. आणि इकडं बघू शकता यो दुसरा ब्लॅक डांबर, यो कबीर, खाली तो रुद्र. आणि खाली बघा तो कोपच्यात एकदम. हाय बोल, हाय बोल, हाय. आयो रुद्र. आले बाई. हे बघा यो वरुण, तो आदित्य. चला आता आपण आपली जिमला चालू करूया. तुम्हाला मी तर माहितीच असेल. एम आय फॅन. एम आय एम फॅन. आय फॅन बघा. तो पाठचा पण एम आयच आहे. आणि हा आमचा CSK. आणि मी CSK फॅन. तो जो होता ना कृष्णा, तो आज तो बारीक पोरगा त्याच्या मागे लागू नका आमच्याकडे बघा. हां काम चालू बघा आहे. सेटअप बिटअप लावून तयारीत. पण डंबल कोण काढणार? डंबल सगळं आम्हीच काढायचं. हा तुम्ही काय मी फक्त यायचं आणि ए मारायचं. असं थोडी ना. असं थोडी ना. कसं थोडी ना? का केले असं? हा ब्लॉगर बघा कसा मारतो. दाखव रे, दाखव. दाखव. रिस्ट्रिक्ट मारायला रिस्ट्रिक्ट मारायला रिस्ट्रिक्ट. ह्याचा यूट्यूबवर होता चॅनल ड्रॉइंगचं, पण ते पण बंद करून टाकलं आळसपणामुळे. सोडा आता त्याचं. चॅनल होता. मग तुला नाही माहित पण हे सुपर जे काय आर्टिस्ट. करते, मला नाही युट्यूबवर बनायचं. सुपर आर्टिस्ट. अच्छा हा तो तर पटकन मित्रांनो आता आपण जिम चालू करूया. आज आहे, आज काय, आज लेग्स आहे. आज एकदम पायाची हालत एकदम खराब होणार आहे. तर मग तरी पण आम्ही लेग्स मारणार. लेग्समध्ये माहिती आहे तुम्हाला काय हालत होते. तुम्ही तर जिमला जात असाल, आता आपण- तुमच्यामधनं खूप जण. चालू करूया. तर आता पटकन चालू करूया. बिना कुठला वेळ घालवता. ब्लूटूथ में हे बघा आदित्य स्किपिंग करतोय. नॉन स्टॉप बंदा स्किपिंग करतोय. ह्याच्यासाठी 10 लाईक्स होऊन जाऊ द्या. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. रिअल आर्नॉल्ड बघा कोबरा स्ट्रेचिंग करतोय. अजून तसं करा. आता असं डोकं असं खाली डोकं टेक, तेव्हाच भेटणार. खाली डोकं टेक. योगामध्ये मास्टर आहे, आणि योगामध्ये मास्टरी हासिल केली. बघा योगा बघा काय लेवलला करतात. एकदम पायापर्यंत डोकं. टिकणं लावायची या. आता काकीला दाखव, काकीला. परत एकदा कोबरा स्टेज. काकी हे बघा. कोबरा स्टेज कर. हा कर. हा करा अशा. आणि आता डोकं टेक. तसं नाही, उभं राहा. उभं राहा अजून. हा. कर, परत कर. परत इकडे इकडे पहिला तसं कर. असं कर. पहिले एकदा असं कर. कोबरा स्टेज कर एकदा. हा असंच थांब. शाबाश शाबाश. उचल. आता एक आहे तुम्हाला पुरस्कार. झालं आता उभा राहा. आता असं करा. या या. या या वा, अजून 2. 1 2. बघा मित्रांनो, मला रजिस्टर बँड माधून झालं झालं. वर्कआउट मारतोय. 3 4 5. हा बस झालं. सोड ते. व्हेरी गुड. सोडा आता. असे काम. हे घे. कधी ना दमणारा माणूस सांगतो आता तो. मला कशी. खेच. चुकून सोडला पिडला तर आई चप्पल मला लागते बेकार वाले. तू पकडते रजिस्टर पकड. आता ते दिला. शाबाश.
सोडू नका लागेल आदित्याला. आरामात. अरे बाबा तू पकड ना मला फाटते. अरे सोडला तो आजपर्यंत आता बेकार लागेल. लय लागेल तो. जाऊ दे आता बस झालं. ते direct सोडेल. आज केली नाही सोड. तर मित्रांनो या प्रकारे मी माझा लेग डे चालू केलं आहे स्कॉटसोबत. आता मी 25 स्कॉट मारणार आहे 3 सेटचे 25 स्कॉट. तर बघू शकता आता व्हिडिओ थोडा फास्ट करतो. हा? एकदा बोलतो. आता मी माझा दुसरा वर्कआउट चालू करतो आहे डंबलसोबत. पायाची तर हालत जाणार आहे पण करावं लागेल. लेग डे वॉरियर बनायचं आपल्याला, एक फायटर बनायचं. लेग डे करावं तर लागणार आहे मित्रांनो. तर आता पटकन व्हिडिओ थोडा फास्ट घेतो नाही तर व्हिडिओ खूप लेंथी होईल. तुम्ही बघू शकता आता आमचे वर्नॉल स्कॉट्स मारत आहे आणि मध्येच आदित्य आलेले आहेत स्कॉट मारायला. स्कॉट काय मारत आहेत बघा तुम्ही. आता वर्नॉल परत स्कॉट मारायला लागलेले आहेत. हे आमच्या बिल्डिंगचे असे म्हणजे जिम लवर आहे ना, काय सांगू. जिम करण्यासाठी काही करायला तयार, म्हणून आम्ही ह्यांना वर्नॉल नाव दिले. ह्यांची बॉडी बघसाल ना तुम्ही, एक नंबर बॉडी. काय सांगू ह्याची बॉडी तुम्ही बघूनच हैराण असाल. माझी रशी उडी दाखव. आदित्य बघू शकता मित्रांनो, आदित्य रशी उडी मारते. हे बघा इथं दाखव. इथं दोन्ही स्ट्रेचिंग करतोय वरून. दाखव ना. मस्त जोरात जिम चालू आहे बघू शकता मित्रांनो. मी पण आता लेग्स मारायला चालू केलेत. माझा 3रा वर्कआउट चालू आहे. मित्रांनो बघू शकता आमचं जिम करून झालेलं आहे आणि आम्ही सगळे आता मंदिरात आलेलो आहे. तुम्हाला दाखवतो. एवढी लोक मंदिरात कॅरम खेळत आहेत. मंदिरात बसून खेळायचं. जाऊन घे. काका, ठेवू शकतो ना? एवढी जण आहेत मंदिरात आली. येऊ आपला गट्टू, ही भार्गवी गट्टूची बाई. तिथं माझी मम्मी बसलेली आहे. मम्मी आणि अंकिता काकी आहे. बघू शकता कॅमेरा क्वालिटी एवढी चांगली नाही. आजचा व्लॉग आपण इथंच एंड करूया. आजच्यासाठी एवढं भारी आहे. ठीक आहे. जर तुम्हाला माझा व्लॉग आवडला असेल तर पटकन लाईक सबस्क्राईब करा. तर आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. टाटा बाय बाय.